हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, तुमचं साहित्य मी बरंच वाचलंय. हा हा. थोडंसं पुराणामधल्या पात्रांबद्दल शंका असते तेव्हा मी कॉल करतो तुम्हाला. बरं बरं बरं. तर आज मला सर सरस्वतीबद्दल थोडंसं विचारावंसं वाटलं. हो हो, चालेल ना, बोलू आपण, काय हरकत नाही. येस सर. तर मग सरस्वती शब्दाचा अर्थ आणि सरस्वती पात्राचं काय स्थान आहे पुराणामध्ये, आणि त्याबद्दल थोडंसं विचारायचं होतं. विद्येची देवता कशी? हो हो हो. तर सरस्वती ह्या शब्दाचा संस्कृतमध्ये जो अर्थ आहे तो हा आहे, सरस आणि वती हे दोन शब्द आहे त्यामध्ये, त्या शब्दामध्ये. सरस म्हणजे प्रवाह. ओके. हा, पाण्याचा प्रवाह, नदीचा प्रवाह. आणि वती म्हणजे प्रवाहवती. ओके. जसं आयुष्यवती, सौभाग्यवती म्हणतो आपण, सौभाग्य असणारी, तसं प्रवाह असणारी. ह्या शब्दामध्ये तिचा अर्थ आहे. ओके. म्हणजे ती मुळात नदी देवता आहे. प्रवाही. हा, नदीच्या प्रवाहाची देवता आहे. जसं आता खडकाचे त्या देवता असतात, समुद्र देवता असते, नदी देवता तर असते, पहाडाच्या देवता असतात, झाडांच्या देवता, आकाशांच्या देवता, चंद्र देवता, सूर्य देवता, अशा ज्या निसर्गातील काही घटकांची पूजा करण्याची पद्धत भारतातच आहे असं नाही, तर जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांची उपासना, पूजन करण्याच्या पद्धती आहेत. तर सरस्वती नदीचा जो प्रवाह आहे त्याची पूजा यासाठी केली जाते की तिच्या काठावर राहणारे लोक, आता शेती करायची असेल, पाणी प्यायचं असेल, आंघोळ करायचं असेल, तर कशासाठी तुम्हाला पाणी लागतंच. तर ते पाणी नदीतून मिळतं म्हणून नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तिला देवता म्हणून मानलं गेलं. आणि कालांतराने काय झालं की त्या नदीच्या काठावर ज्या लोकांनी अभ्यास केला, अध्ययन, पाठन केलं, त्यांनी तिच्यामुळे आपण शिकू शकलो, तिच्यामुळे आपण मोठे झालो, विद्वान झालो, लेखक झालो. यामुळे तिला त्यांनी विद्येची देवता ठरवलं, ज्ञानाची देवता ठरवलं. पण हे सरळ सरळ गणित नाही आहे. हे गणित थोडं किचकट आहे. कारण आर्य जेव्हा अफगाणिस्तानातून भारतात आले, ओके, त्या अफगाणिस्तानात ते ज्या काळात होते त्या काळात त्यांनी ज्या ऋचा लिहिल्या ऋग्वेदाच्या, त्याच्यामध्ये सरस्वतीचा उल्लेख येतो. ओके. आणि का ऋग्वेद हा ग्रंथ सलग लिहिला गेला आणि सलग रचला गेला. लिहिणे ही कला तर नंतर विकसित झाली त्यांच्यात, पण आधी ते पाठन करत होते. तर त्यांनी ज्या नदीला सरस्वती म्हटलं, तिचं मूळ नाव हरकवती आहे. हरकवती आहे आणि ती नदी आहे अफगाणिस्तानातल्या हेल्मंड प्रांतात आहे. ओके, हरकवती. हा, हरकवती हे तिचं नाव. कारण जुनी पर्शी जी भाषा होती, पर्शियन भाषा, तिच्यामध्ये स हा उच्चार नव्हता. हा, सच्या ऐवजी ते ह वापरायचे. त्यांना सरस्वती, नंतर मग संस्कृतमध्ये जेव्हा त्या हरकवतीचं रूपांतर झालं तेव्हा तिला सरस्वती म्हटलं गेलं, पण तो काळ खूप नंतरचा आहे. सिंधूचं जसं हिंदू झालं तसंच. हा, करेक्ट. सिंधू त्यांना म्हणायचं होतं, त्यांनी हिंदू म्हटलं. असुर म्हणायचं होतं, अहुर म्हटलं. सप्त म्हणायचं होतं तर हप्त म्हटलं. अशा तऱ्हेने सच्या ऐवजी ह त्यांनी वापरला. आणि नंतर त्यांचा एक गट जो भारतात आला, त्याला आपण आर्य म्हणतो. तर ते त्या सरस्वती नदीच्या काठावर राहत होते, म्हणजे हरकवती नदीच्या काठावर राहत होते. आणि ती नदी आज हेल्मंड या नावाने ओळखली जाते. ओके. अफगाणिस्तान हेल्मंड नावाची नदी आहे. ती नदी ज्या प्रांतामध्ये आहे त्या प्रांताला हेल्मंड प्रांत म्हणतात. ओके. जसं आपल्याकडे महाराष्ट्रात वर्धा जिल्हा आहे, तर वर्धा हे नाव वर्धा नदीवरून पडलेलं आहे. तसं हेल्मंड प्रांत हे नाव हेल्मंड नदीवरून पडलं. आणि त्या ठिकाणी त्या सरस्वतीचं जे मूळ आहे ते मूळ इराणमध्ये अनाहिता नावाची मातृदेवता होती. त्या नदी ती सुद्धा नदी देवता, पाण्याची देवता होती. तर तिचं मंदिर त्या हेल्मंड नदीच्या काठावर अजूनही आहे.
आणि इराणमधले जे लोक पारशी लोक आहेत जुन्या पारशी धर्माचे, तर ते अजूनही तिची उपासना करतात अनाहतीची, आणि तिला त्या ठिकाणी त्यांनी हरकवती म्हटलेलं आहे. ओके. मग सर आता आपण ज्या देवांच्या सिरियल्स मालिका वगैरे बघतो किंवा पुराण कथामध्ये वाचतो ग्रंथांमध्ये, त्यामध्ये सरस्वती ही एक व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे स्त्री एक आहे, देवी आहे, आणि ती ब्रह्माबरोबर आपल्याला म्हणजे मालिकांमध्ये दिसते. मग ती कुठून आली? म्हणजे ब्रह्माबरोबर मुळात कसं मुळात ब्रह्मदेवच हा पुराणांमध्ये आहे. ऋग्वेद हा इसवी पूर्व 1300 ते 1500 ते 800 या काळात लिहिला. 1300चे आणखी 200 वर्ष आधी मागे जायचं, मग नंतर अलीकडे यायचं, म्हणजे इसवी पूर्व 800 पर्यंत त्याची रचना होत होती. ओके ओके. तर त्या काळामध्ये ब्रह्मदेव नावाची देवता नाहीये. म्हणजे आतापासून साधारणतः 2800 वर्षापर्यंत ब्रह्मदेवाचा जन्म व्हायचा होता. त्यानंतर मग इसवी पूर्व 600-700 या दरम्यान काही ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे वेदातील ज्या ऋचा आहेत, मंत्र आहेत, किंवा यज्ञ संस्था आहे, यज्ञविधी आहे, ते विधी करण्याची जी काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मदेव नावाची देवता नाहीये. ओके. वेदानंतर उपनिषद, आरण्यक, जसं ब्राह्मण ग्रंथ आहे तसं उपनिषद ग्रंथ आहे आणि आरण्यक ग्रंथ आहे. तर अरण्यात रचले गेलेले आरण्यक, आणि गुरुच्या जवळ बसून ज्या गोष्टी ऐकल्या, जे तत्वज्ञान ऐकलं, त्याला उपनिषद म्हणतात. याही तीनही प्रकारच्या ग्रंथामध्ये ब्रह्मदेव ही देवता नाहीये. ओके ओके. म्हणजे 2500 वर्षापूर्वी सुद्धा ब्रह्मदेव ही देवता नव्हती. तिची निर्मिती साधारणतः इसवी पहिल्या शतकात झाली. म्हणजे ब्रह्मदेव हा इसवी पहिल्या शतकामध्ये आपल्याला दिसतो, आणि त्या काळात जी पुराणं लिहिली गेली त्या पुराणामध्ये ब्रह्मदेव हा सरस्वतीवर बलात्कार करतो, अशा प्रकारच्या कथा आहेत. ओके ओके. तर नदी देवता ही स्त्री देवता ठरवल्यामुळे ब्रह्मदेव हा ब्राह्मणांचा नेता तसा. बरोबर. म्हणजे ज्या सरस्वतीच्या साह्याने तिच्या काठावर त्यांनी ब्रह्मविद्या म्हटलंय त्याला, ज्ञान ग्रहण केलं, त्या सरस्वतीला बलात्कार करणे म्हणजे तिच्याशी संबंध साधून, आता तो जबरीचा संबंध आहे जो पुराणात आहे, तो काही प्रेम संबंध नाहीये. आणि त्या संबंधातून झालेली प्रजा म्हणजे ब्राह्मण, असं कथानक त्यांनी 2000 वर्षापूर्वी तयार केलं. ओके. आणि साधारणतः 1500 वर्ष किंवा 800 वर्षापर्यंत जी काही पुराणं लिहिली गेली, अगदी आताही काही पुराणं लिहिणं चालू आहे, त्या 500-600 वर्षापर्यंत तर झालीच होती. तर त्या सगळ्या ग्रंथामध्ये अशा तऱ्हेच्या विकृत कथा तयार करण्यात आल्या. म्हणजे ज्या नदी देवतेच्या काठावर तुम्ही ज्ञान ग्रहण केलं, तिच्यावर बलात्कार करण्याच्या कथा लिहू शकता, म्हणजे किती अनैतिक आहात हे त्यातून सिद्ध होतं. ज्यांनी कुठे कथा केली असेल त्यांना अनैतिक म्हटलंय मी. म्हणजे त्या ब्रह्मदेवाला अनैतिक नाही म्हटलं किंवा सरस्वतीलाही नाही म्हटलं. पण गंमत अशी की ही सरस्वती जेव्हा विद्येची देवता आपल्या भारतात झाली, त्याला कारण वेगळं होतं. कारण आपल्याकडे 10 महाविद्या नावाची एक संकल्पना, विद्येच्या 10 देवता आहेत. म्हणजे वैदिकामध्ये विद्येची फक्त सरस्वती एकच देवता आहे, पण अवैदिकामध्ये विद्येच्या 10 देवता आहेत. त्यात मातंगी नावाची एक देवता आहे. ओके. त्या मातंगी देवता ही आदिवासींची देवता आहे, म्हणून तिचा रंग काळा दाखवला जातो. तिची वर्णन आहे ती काळी आहे. तिच्या खांद्यावर पोपट बसलेला आहे. पोपट हा वनाचं प्रतीक मानला गेलाय, आणि तिचं वस्त्र हे लाल आहे, आणि तिच्या हाती वीणा आहे असं वर्णन आहे. ओके ओके. तर ह्या मातंगी देवता, आता मातंगी देवता कुठे आपल्याला आढळते? तुळजापूरला जे तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच्या अलीकडे जे मंदिर आहे लहानसं, ते मातंगी देवतेचं मंदिर आहे. ती मातंगी म्हणजे महाविद्या, आदिवासी देवांची. रेणुका आहे, माहूरची रेणुका ही सुद्धा मातंगीच आहे. ओके. तर तिच्या वर्णनातून सरस्वतीचं वर्णन तयार करण्यात आलं, काल्पनिक वर्णन. आणि बदल असा केला की ते मातंगी काळी आहे, तर तिला सरस्वतीला गोरी दाखवलं. हिने लाल साडी लुगडं नेसलाय, तर तिला त्यांनी पांढरं लुगडं नेसवलं. ओके सर. हिच्या खांद्यावर पोपट आहे, तर तिच्या बाजूला मोर दाखवला गेला. सर अशी ती रेप्लिका तयार करण्यात आली. रेप्लिका म्हणजे कॉपी करण्यात आली मातंगी. येस सर. सर अजून एक मला विचारायचं होतं, सरस्वतीला शारदा पण म्हणतात. मग शारदा वेगळं रूप आहे की अवतार आहे की दोन्ही
शारदा विरुद्ध सरस्वती हे पण ऐकलं होतं, म्हणजे ती काय संकल्पना आहे सर? फार महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना हे माहित नाही की शारदा आणि सरस्वती या दोन वेगवेगळ्या देवता आहेत. आणि जसं आता आपल्याकडे शाळांमध्ये कॉलेजमध्ये सरस्वती वंदन होतं तेव्हा जे गाणं म्हटलं जातं ते श्लोक म्हटले जातात. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता आहे ना, त्यामध्ये वेणाधर आणि शारदा असा उल्लेख आहे तिचा. ओके. तर ही जी शारदा आहे ही दक्षिण भारतात कांचीवरम हे जे ठिकाण आहे तामिळनाडू मधलं, तर त्या ठिकाणी शारदेचं मंदिर आहे. आणि ही शारदा म्हणजे पार्वती, शिवाची पार्वती म्हणजे शारदा. आता तिला शारदा नाव का प्राप्त झालं? कारण शरद ऋतूमध्ये तिची पूजा केली जाते म्हणून तिला शारदा म्हणतात. ओके ओके. आणि या 10 महाविद्यामध्ये जे पार्वतीची काही रूपं आहेत, गौरी वगैरे, तर गौरी ही प्रामुख्याने शारदा आहे. आणि शंकराचार्य, आद्य शंकराचार्य हे जे आपल्या इथे राहत होते तामिळनाडूमध्ये कांचीवरमला, तर ते तिचे उपासक होते शारदेचे. ते शिवपूजकच होते, शैव होते ते. पण जेव्हा ते काश्मीरमध्ये गेले, काश्मीरमध्ये शारदेचं मंदिर होतं. आता ते पाकिस्तानात गेलंय, बलुचिस्तानात. तर तिचं दर्शन करून त्यांना असं वाटलं की ही सरस्वती आहे. त्यांच्या डोक्यात जे सरस्वतीचं चित्रण होतं ते त्यांनी तिच्यात पाहिलं आणि शारदेला सरस्वती म्हटलं. त्यामुळे या दोन देवता एकत्र आल्याचा भास निर्माण झाला आणि शारदा ही सरस्वती आहे अशा प्रकारचं लिखाण पुराणकारांनी लिहिलं नंतरच्या काळात. येस येस येस. सर अजून काही सरस्वतीबद्दल माहिती संक्षिप्त स्वरूपात जर मिस होत असेल तर सर कव्हर करता का? म्हणजे ऍटलिस्ट मला एवढं तर समजलं की सरस्वती कोण होती, विद्येची देवता, त्याचा अर्थ काय, शारदा आणि सरस्वती या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. नाही, महत्वाचं यात असं आहे की सरस्वतीचं महत्व का वाढलं हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. कारण सरस्वती ही जी मातृदेवता आहे ती नदी देवता आहे मुळात. आणि ती हेल्मंड नदीलाच त्यांनी पुढे हरकवती म्हटलं आणि ती सरस्वती आपल्या भारतात आली एवढं आपल्याला कळलं. पण आता काय झालं, तिचं महत्व इतकं का आहे? कारण ब्राह्मण तिथून आले ना, इराणमधून अफगाणिस्तानात आले आणि अफगाणिस्तानातून ते भारतात आले जे पायवाटेनी. तर तेव्हा त्यांनी तिला इथे आणलं तेव्हा तिच्याबद्दलचं प्रेम त्यांच्या मनात होतच नव्हतं असं नाही. आता ही ब्रह्मदेवाची कथा ज्यांनी रचली की सरस्वतीच्यावर तो बलात्कार करतो, तिला ते मुलगीही मानतो, म्हणजे मुलगीही मानतो आणि बलात्कार करतो, दोन प्रकारच्या कथा त्या पुराणात आहेत. यातून म्हणजे त्या काळामध्ये एक तर मुलीशी लग्न करण्याची प्रथा असेल किंवा मग बलात्काराने दुसऱ्याची मुलगी पळवण्याची प्रथा असेल. ह्या दोन प्रथा असण्याची शक्यता आहे. आता आपल्याकडे सरस्वती नदी भारतात आहे असा आग्रह काही RSSचे लोक करतायत प्रामुख्याने, कारण ते ब्राह्मण आहेत. आणि एक ग्रंथ आहे असा की सरस्वती इज द ओरिजिन ऑफ चित्पावन ब्राह्मणा. ओके. चित्पावन ब्राह्मणांचं ओरिजिन हे सरस्वती नदी आहे. माझ्याकडे आहे तो ग्रंथ. तर याचा अर्थ चित्पावन ब्राह्मण जे इराणमधले आहे मुळात. इराणमधली अनाहिता त्यांची मातृदेवता होती. ते अफगाणिस्तानात आले तेव्हा तिथे त्यांनी तिची मूर्ती स्थापन केली आणि तिचं मंदिर त्या ठिकाणी अजूनही आहे. आणि इराणमध्ये बेसापूर नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी तिचं मंदिर होतं. आता ते इराणमध्ये मुस्लिम धर्म असल्यामुळे त्यांनी ते मंदिर नष्ट करून टाकलं. पण इथे आल्यावर मग वैदिकांनी ज्या सरस्वतीचं वर्णन केलं आहे, ऋग्वेदामध्ये आहे वर्णन, ते सांगितलं मी की आधीच्या काळातलं आहे ते. ज्या काळात म्हणजे ते दुसऱ्या मंडळ ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळामध्ये सरस्वतीचं वर्णन आहे. दुसरा मंडळ हे अफगाणिस्तानात रचला गेला. याबद्दल आता काही वाद नाहीये. पण इथे आल्यावर त्यांना आपली सरस्वती ही सगळ्यांची ज्ञानाची देवता आहे असं त्यांनी प्रचार केला. आणि मग इथे शोधायला लागले तर भारतात सरस्वती सापडलीच नाही त्यांना कुठे. पण सरस्वती या नावाचे नदीचे प्रवाह 32 प्रवाह आहे भारतात, त्यांना सरस्वती म्हटलं गेलं आहे. ओके. आणि आता हे RSSचं सरकार जेव्हा पहिल्यांदा आलं, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी काय केलं की सरस्वतीच्या शोधाची एक मोहीम काढली. त्यात करोडो रुपये खर्च केले. अरे बापरे. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी हरियाणाला जे खट्टर सिंग, मनोहर सिंग खट्टर,
हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्या काळात एक उत्खनन केलं आणि तिथे असं जाहीर करून टाकलं सरस्वती सापडली म्हणून. म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे सरस्वती नदी कुठे सापडत नाही म्हणून शोध घेताना त्यांना असं आढळलं ती लुप्त झाली, गुप्त झाली, वाळवंटामध्ये लुप्त झाली. पण ती आहे, गंगा आणि यमुनेसोबत आहे असं त्यांनी प्रक्षेपण केलं, असा विचार मांडला. आणि अलाहाबादमध्ये गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे म्हणून त्याला त्रिवेणी संगम हा शब्द वापरतात. हो हो हो. हा म्हणजे असं त्यामुळे तिथे कुंभमेळा भरतो. प्रयागाला अनेक मेळे भरतात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव तिथे होत राहतात. आता त्याला प्रयागराज हे नाव दिलं आहे आताच्या भाजप सरकारने. तर वास्तविक त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावर जो किल्ला बांधलाय, मी पाहिला अलाहाबाद 2 वर्षापूर्वी आणायचे, तर त्या ठिकाणी नदीच्या काठावर अकबरांनी एक किल्ला बांधलाय. आणि कुंभमेळ्याची सुरुवात अलाहाबादला केली कोणी? अकबरांनी केली, सम्राट अकबरांनी केली. अरे बापरे. हा, त्यांनी सुरुवात केली, त्यांनी किल्ला बांधला. पण त्या किल्ल्याच्या आत मौर्य काळातले काही एक स्तंभ आहे, धातूचा स्तंभ आहे. त्या सम्राट अशोकाचा शिलालेख आहे, नंतरच्या काही राज्यकर्त्यांचे शिलालेख अकबराचे आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या ते अलाहाबाद महत्वाचं शहर आहे, पण ते त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथे सरस्वती नदी नाहीये. आता वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते इसवी सनाच्या 8व्या शतकातलं आहे. त्याच्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती असे 3 शिल्प आहेत. 8व्या शतक म्हणजे आतापासून 1200 वर्षापूर्वी. याचा अर्थ 1200 वर्षापूर्वी सरस्वती हिचा एक संप्रदाय किंवा पूजा करणारा एक वर्ग होता. आता फक्त आंध्र प्रदेशामध्ये बासर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सरस्वतीचं मंदिर आहे. सरस्वती जर सगळ्यांना मान्य अशी देवता असती समजा, तर तिची मंदिरं खूप ठिकाणी राहिली असती ना. खरं आहे सर. इकडं दक्षिणेत तर एक पण मंदिर सापडत नाही मला वाटतं. नाही, ते शारदेचं रूपांतर सरस्वती केलं. ती आरती जेव्हा करतात, मी माझ्या शारदा झाली सरस्वती या पुस्तकात ही गोष्ट लिहिली आहे. जी आरती करतात शारदेची संध्याकाळी, तेव्हा काही वेळ तिच्या हातात वीणा देतात. म्हणजे पार्वतीच्या हाती वीणा देतात, गौरी आहे ती, आणि मग ती काढून देतात आरती संपल्यावर. म्हणजे तिचं सरस्वती हे रूपांतर तात्पुरतं करतात ते. जसं आता पार्वतीची मंदिरं स्वतंत्रही सापडतात तुम्हाला. शिव मंदिरात पार्वतीचं म्हणजे शिवामध्येच पार्वती आहेच मुळात. शिवलिंग जी आहेत त्यात पार्वती आणि शंकर दोघांच्या मिलनाचं प्रतीक आहे ते. आणि काही ठिकाणी पार्वतीच्या मूर्ती सुद्धा असतात, पण शिवाच्या मंदिरासोबत असतात. त्या स्वतंत्र पार्वती मंदिरं फारशी नाहीत. पण सरस्वतीची मंदिरं फार कमी आहेत, म्हणजे 2 की 3च आहेत भारतामध्ये. पण शारदेची मंदिरं बरीच आहेत, म्हणजे 4-5 मंदिरं भारतात आहेत. बैहर नावाचं मध्य प्रदेशात एक गाव आहे, त्या ठिकाणी शारदेचं मंदिर आहे. काश्मीरमध्ये अजूनही ते मंदिर आहे आणि त्याच्यावर पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. मला नंतर ती पुस्तकं मिळाली. पुढे मागे मला जर वेळ मिळाला तर मी त्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन स्वतंत्र पुस्तक लिहायचा विचार आहे. शोध सरस्वती नावाचं माझं छोटं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही माहिती आली आहे. नंतर शारदा झाली सरस्वती या पुस्तकातही ही माहिती आलेली आहे. येस सर. जर काय अजून माहिती हवी असेल तर नक्की सर ती पुस्तकं वाचू आम्ही. आणि पुढच्या वेळेस सर आपण अजून एका पुराणातील पात्राबद्दल माहिती घेत राहू. सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर.